सुरू झाली निवडणुकीची तयारी। युवा नेते आदित्य माहीमकर यांची कुलाबा विधानसभेतील अनेक गणेशोत्सव मंडळांना भेट। आज आपल्या सोबत कुलाबा विधानसभेमध्ये पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये असे प्रख्यात युवा नेते माननीय आदित्य माहीमकर साहेब आज या ठिकाणी जीटी सार्वजनिक हॉस्पिटल गणेशोत्सव मंडळाला त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। नक्की युवा पिढीमध्ये यांचं आज नाव आहे, तर भविष्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे की यांनी अनेक गणेशोत्सवाच्या पाद्यपूजनाचं यांनी मंडळांना भेट दिलेली आहे आणि भविष्यामध्ये कुलाबाचे नवनियुक्त युवा आमदार म्हणून आदित्य माहीमकर यांच्याकडे बघितले जात होतं। या संदर्भामध्ये आदित्य माहीमकर यांचे आपण मत काय आहे ते आपण जाणून घेऊया। पहिलं तर युवा आमची पिढी हीच देशाला पुढे घेऊन जाणारी आहे आणि मला खूप गर्व वाटतं की मला युवा पिढीने आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं एवढा पाठिंबा दिला आणि मला सपोर्ट देऊन पोरांनी सांगितलं आहे की दादा तुम्हाला ह्यावेळीस लढायचं आहे, आम्हाला तुमची गरज आहे आणि म्हणून ह्याच अपेक्षांनी सगळे जुळले गेलेत आणि मी पूर्णपणे सरेंडर होतो आहे आणि झालेलेच आहे सरेंडर आणि त्यांच्यासाठी पूर्णपणे मी लढाई करणार आणि माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीला खूपसरत करायला जे काही लागणार आहे ते मी ताकद लावणार आहे। आपण कोणत्या पक्षातून उमेदवारी कुलाबा विधानसभेतून घेणार आहे? पक्षाचं अजून मला काही माहिती नाही। मला पक्षाशी ह्यावेळेस संबंध येत नाही माझा, कारण मी ॲज अन इंडिपेंडेंट कॅन्डिडेट उभा राहतो आहे आणि मेहनत करतो आहे आणि गरज पडली तर मी इंडिपेंडेंटच उभा राहणार। पुढे काय होतं सांगू नाही शकत। ह्या कुलाबा विधानसभेमध्ये फॅशन स्ट्रीट असू दे, बीपीटीच्या कॉलन्या असू द्या, मच्छीमारांचे विषय असू द्या, आपण पुढाकार घेऊन हे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला जवळजवळ 60-70% आपल्याला यश पण आलेलं आहे। भविष्यामध्ये कुलाबा विधानसभेमध्ये आपण कोणते विषय घेऊन मतदारांच्या समोर जाणार? विषय भरपूर आहेत, जसं मी अगोदर म्हटलं हेल्थ आहे, हायजीन आहे, स्पोर्ट्स आहे, एज्युकेशन आहे, बायकांसाठी वुमेन्ससाठी आहे। मी भरपूर गोष्टींवर काम करतो आहे। स्पेशली हॉकर्स जर तुम्ही मेन्शन केलं तर हॉकर्सचा एक खूप मोठा इश्यू आहे, पण आपलं गव्हर्नमेंट नेहमी तुम्हाला ऐकायला येतं की आम्ही मुंबईला सिंगापोर करू। आम्हाला सिंगापोर करायची गरज नाही, आमच्याकडे खूपसूरत मॉडेल आम्ही स्वतः बनवलेलं आहे आणि हॉकर्स हा साऊथ मुंबईचा एक कुलाबा म्हणा, कुलाबा कॉजवे म्हणा, फॅशन स्ट्रीट म्हणा, हे आमची शान राहिली आहे। लोक येतात, मग ह्यांना सपोर्ट देऊन ह्याला कसं खूपसूरत बनवायचं त्याचा मी एक मॉड्यूल तयार केलेला आहे। फक्त पॉवरमध्ये आल्यानंतर आम्ही कसं त्याला इम्प्लिमेंट करू शकतो मी त्याच्यावर काम नक्कीच करणार आणि या हॉकर्सना मी लावारीस सोडणार नाही। या कुलाबातून जनतेचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे, परंतु याचे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर हे आपले प्रतिस्पर्धी असतील तर यांच्यासमोर आपण कसे जाणार? मला लोकांच्या विषयीशी घेणं देणं आहे आणि मला एवढं माहिती आहे की यूथ माझ्यासोबत आहे म्हणून एक मोठा टक्कर आहे आणि कोणत्या पण इश्यूला रिप्रेझेंट करायला मला काहीच त्यांच्यासमोर प्रॉब्लेम नाहीच आहे आणि टेक्निकली जे आम्ही त्यांच्यासमोर बसलो तर मी भारीच पडेन। खरोखरच हे होते आपल्यासोबत युवा नेते आदित्य माहीमकर। येणाऱ्या कुलाबा विधानसभेमध्ये एकदम रंगतदार अशी आमदारकीची निवडणूक होणार आहे। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।